मुंब्रा हिरवा करण्याच्या वक्तव्यावरनं भाजपमध्येच मतमतांतर। गणेश नाईकांची जलील आणि सहर शेखच्या वक्तव्याबद्दल नरमाईची भूमिका। तर 100 जन्म घेतले तरी जलील भगव्याला हात लावू शकत नाही, अमित साटम यांनी ठणकावलं। महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना पद्मभूषण पुरस्कार दिल्यानं वादाला तोड। विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवरती तिखट प्रहार। काहींच्या काळात कुणाला काय दिलं हे काढल्यास दिवस पुरणार नाहीत, मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर। बुलढाण्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन। 2 पालकमंत्र्यांसह 2 मंत्र्यांची प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला दांडी। मंत्र्यांच्या उदासीनतेची सर्वत्र चर्चा। गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे वादाला पुन्हा धार। भाजपनं परवानगी दिल्यास नामोनिशाण मिटवू। नाईकांच्या वक्तव्यानं शिवसेनेत संताप। उरल्या सुरल्या इब्रतीचेही धिंदवडे काढले जातील, शिवसेनेचा इशारा। देशाच्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर सांस्कृतिक आणि सामरिक शक्तीचं दर्शन। दिल्लीत घुमला गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष। राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजवंदन। पंतप्रधानांसह अनेक दिग्गजांची उपस्थिती। कर्तव्यपथावरच्या पथसंचलनामध्ये देशसेवा बजावणाऱ्या प्राण्यांची खास परेड। कठीण भौगोलिक परिस्थितीतही देशाची सेवा करणाऱ्या प्राणी सैनिकांच्या सादरीकरणानं उपस्थितांच्या भुवया उंचावल्या। चांदीच्या वाढत्या दराचा आलेख थांबता थांबेना। रुपेरी ऐवज प्रति किलो 3,60,000च्या घरात। गुंतवणूकदारांची चांदी, सर्वसामान्य ग्राहकांची मात्र कोंडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।